हॅलो गाईज, आपलं सर्वांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत रेडीमेड ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिले स्टिचिंग बघायची आपल्याला सलवार आणि कुर्तीची. तर हा ड्रेस आहे रेडीमेड. डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे आणि फॅब्रिक पण खूप छान आहे आणि इथे साईडला पण इथे शिलाई दिलेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी. तर आता याची कटिंग करायची आपल्याला. तर हे एकदम हाय तर इथे बघू शकता ड्रेस आहे पूर्ण किंवा शिलाई मारून दिलेली आहे त्यांनी. 38 ते 40 आणि आता इथे इंचापर्यंत आपल्याला असं आपल्याला फोल्ड शिवायचं करून आहे. घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे जेवढं बघू शकता पाहिजे तुम्ही. मी तेवढं, दाखवलंय जेवढी तुम्हाला. उंची इथे पाहिजे पूर्ण तेवढी शिलाई आपल्याला आहे काढून घ्यायची आहे. केलेली. आणि तर हा मोठी रेडीमेड साईज असल्या आहे, कारणाने मोठ्या आपल्याला साईजचं खूप आहे, सोयीस्कर जाते ज्याला डबल शिवायला. एक्सेल सुद्धा आपण तर म्हणू चला शकतो. मग. तर इथे मी घडी तर घातलेली आपल्याला आहे. लेंथ काढून तर घ्यायची इथे आहे. व्यवस्थित आपल्याला सरळ बघायचं आहे, कारण डिझाईन आहे, डिझायनर आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या आधी बघितलं की गळा कसा लहान करायचा. गळा जर मोठा असेल, शोल्डर जर 40 मोठं आहे. असेल किंवा गळ्याची रुंदी जी मोठी आणि असेल आता गळ्याची रुंदी तर आपल्याला लहान कसं करायचं आहे तो पण आपण व्हिडिओ बघितलेला आहे. पण इथे गळ्याची जी रुंदी आहे ती व्यवस्थित आहे. जवळपास 3 इंच आहे. तर आपल्याला 2.5 इंचापर्यंत घ्यायची आहे, कारण डिझाईन आहे. आणि इथे शोल्डर मी 7.5 इंच घेतलेला आहे. इथे बघू शकता. गळा पण 5 इंच आहे. तर आता इथे आपल्याला लाईन व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि याला आतमधून कॅनव्हास लावलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि आता इथे आपल्याला जसा गळा आहे तसाच आकार द्यायचा आहे, पानगळा. आणि इथे थोडंसं 1/2 इंचापर्यंत मी आतमधून घेतलेला आहे. जेव्हा आपण स्टिच करू किंवा गळा तयार करू तेव्हा व्यवस्थित गळा येतो. आणि इथे शोल्डर जे आहे ते मी 7 इंचावर घेतलेलं आहे. आणि रुंदी पण, लांबी पण बघू शकता तुम्ही. आणि आपली जी चेस्ट आहे त्याप्रमाणे. तर इथे 36चा आहे. तर आपल्याला 38 तयार पाहिजे, कारण लूजिंग आहे, लूज पाहिजे. आणि इथे कॉटन असल्या कारणाने थोडंसं खळ वगैरे निघेल, तर यासाठी. आणि इथे मी 1 इंचावरती गोलाकार दिलेला आहे. आणि हा गोलाकार पण थोडंसं आपल्याला आतमधून घ्यायचा आहे, की जेणेकरून जे आपलं बाही आहे ती व्यवस्थित येईल. आणि इथे कमर घेतलेली आहे मी 14 इंच. आणि हिप घ्यायची आहे जवळपास 21 ते 22 इंच मोजून घ्यायची आपल्याला. आणि हिपचा आकार पण त्याप्रमाणे, जेवढा हिपचा आकार आहे त्याच्या डबल घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे हिपचं पण मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर कमरेच्या 1 ते 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे, कारण हा साईजचा आहे ड्रेस. तर त्यासाठी. आणि इथे 1.5 इंचापर्यंत मी मार्जिन ठेवलेलं आहे, जर कमी जास्त करता आलं पाहिजे यासाठी. तर बघू शकता. आणि हा ड्रेसची कटिंग पण खूप सोपी आहे. आणि डिझाईन असल्या कारणाने डिझाईन पण आपल्याला जसं आहे तसं बनवायचं आहे. तर इथे आता शोल्डर उतार घेतलेला आहे मी. अर्धा ते पाऊण इंच घ्यायचा आहे आपल्याला शोल्डर उतार, की जेणेकरून आपला आर्महोल पण व्यवस्थित बसते आणि जो गळा आहे तो पण छान बसतो. तर इथे आपलं मार्किंग झालेलं आहे. आणि आता इथे मी कट करून घेते. तर इथे 1 ते 1.5 इंचापर्यंत आपल्याला मार्जिन काढून घेतलेली आहे. तर इथे कट केलेलं आहे. आता हे समोरच्या पार्टवरूनच आपल्याला बॅक साईड काढायची आहे. सेम तसंच आहे. तुम्हाला गळा फक्त डिफरंट करायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, किंवा गोल गळा पण ठेवू शकता. तर इथे मी पूर्ण इथं जे आहे ड्रॉ केलेलं ते पूर्ण ड्रॉ करून घेते. आणि आर्महोल जे आहे ते आपल्याला 1.5 इंचापर्यंत थोडंसं मी बघू शकता थोडंसं बाहेरून घेतलेलं आहे. शोल्डर उतार जसं आहे तसंच ठेवून घ्यायचं आहे. आणि मार्किंग करून घेते मी. आणि जेवढी उंची आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे उंची घ्यायची आपल्याला ड्रेसची. तर इथे मी चौकोनी गळा केलेला आहे. तुम्ही कुठलाही गळा टाकू शकता, त्याच्यावर डिझाईनसुद्धा टाकू शकता. तर गळ्याची लांबी मी घेतलेली आहे 8 इंच. तर गळा थोडासा मोठा पाहिजे मागचा. तर तुम्ही चौकोन, गोल, पानगळा किंवा तो कुठलाही टाकू शकता तुम्ही, किंवा मटकासुद्धा टाकू शकता लटकन लावून. तर आता इथे मी चौकोनी गळा केलेला आहे. तर आता इथे मी सगळं कट करून घेते. तर आज आपण सोबतही सलवारची पण कटिंग बघणार आहोत. तर इथे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि इथे आपली कटिंग पण झालेली आहे. कापून घेते मी. आणि आपल्याला बाही पण आपल्या इच्छेनुसार, कारण कापड जास्त असल्याकारणाने किंवा हेवी असल्याकारणाने कापड कमी आहे. तर बाही जवळपास 5 इंचापर्यंत येईल. तर जेवढं आपण आर्महोल घेतलं किंवा छाती आर्महोल मापून घ्यायचं. आणि मग आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर ही कटिंग झालेली आहे. तर आपण सलवारची कटिंग पण बघणार आहोत. तर झालं तर मी बाहीची पण कटिंग तुम्हाला दाखवेल. तर आता इथे आपली दोन्ही साईड झालेलं आहे, फ्रंट आणि बॅक.
तर इथे बाही पण मी दाखवलेली आहे. अशा प्रकारची बाही तयार झालेली आहे, तेवढंच अंतर. आणि आता इथे आपल्याला आहे सलवार. तर या ड्रेसवर रेड कलरचं सलवार दिलेलं आहे. तर इथे मी जी आपली पट्टी आहे किंवा वरची 6 इंचाची पट्टी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तुम्ही सलवारच्या मापाने सुद्धा शिवू शकता, तुम्हाला जेवढी लांबी पाहिजे तेवढी. कारण हाईटवर राहते, कोणाची हाईट जास्त असते कमी असते, तर आपल्याला पूर्ण माप टाकून घ्यायचं आहे. पूर्ण लांबीमधून आपल्याला जी वरची जी कमरेची जो कमर आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तर ती जवळपास 6 इंचापर्यंत आहे. तर 6 इंच आपल्याला मायनस करायची आहे, त्याच्यातनं 6 इंचाची पट्टी तयार होऊन जाईल. आणि इथे आपलं बॉटम जे आहे किंवा खालची साईड आहे तिथे मी जवळपास 10 इंचापर्यंत घेणार आहे, ज्याला आपण आकार देतो, गोलाकार देणार आहे किंवा आसन म्हणू शकता त्याला. तर आसन जे आहे ते पण तुम्ही बघू शकता, मोजून घेऊ शकता. तर हिपवर राहते, तर इथे मी 10 इंचावर घेतलेला आहे. तर इथे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि 2 इंच मार्जिन घेऊन आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. तर इथे बघू शकता ते 2 इंच घेतलेलं आहे मी आणि इकडनं 2 इंच मार्किंग करून घ्यायची आणि गोलाकार द्यायचा आहे. आणि जेवढं अशाही प्रकारे तुम्ही करू शकता. दुसरी पद्धत पण मी सांगेल. तर इथे बघू शकता बॉटम मी 7 इंचाची घेतलेली आहे आणि 2 इंच आपल्याला जे आपण खाली फोल्ड करतो त्यासाठी ते एकूण 2.5 इंच, कारण अर्धा इंच आपलं शिवण्यात जाईल अशा प्रकारे. तर हे फोल्ड पहिले करून घेतलेली आहे मी. आणि आता आपल्याला 7 इंच आहे, तर आपल्याला जवळपास 1 ते 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे, 8.5 इंचापर्यंत. सलवारचं ड्राफ्टिंग करून घ्यायची आपल्याला. बरोबर बघू शकता तुम्ही इथे मी 8 इंचावरती घेणार आहे. 7 इंच आपलं तयार होऊन जाईल. 1 ते 1.5 इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता मार्जिन म्हणून. आणि आता इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, काही मिनिटांमध्येच आपण बनवू शकतो. तर जेवढं आपल्याला फ्रिल पाहिजे तेवढं किंवा जास्त घेर पाहिजे तो घेऊ शकता. बेल्ट जर बनवायचा असेल तर जेवढी आपली कमर आहे त्याच्या 6 इंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला लुझिंगसाठी. तर हे एक माप लक्षात ठेवायचं. उंची लक्षात ठेवायची आणि उंचीमधून किती मायनस करायचं आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे सलवारची कटिंग आहे, खूप सोपी आहे. आणि जेवढी कमर आहे बेल्ट आपला इझी निघतो आणि जेवढं घेर पाहिजे तेवढं आपण काढू शकतो. तर कोणाला जास्त पाहिजे, कोणाला कमी. जर कापड जास्त असेल, 2.5 मीटर असेल तर चांगला घेर येतो आणि 2 मीटरमध्ये पण सुद्धा आपण बनवू शकतो. तर अशा प्रकारे मी बघू शकता इथे आपल्याला ड्रॉ करून घेतलेला आहे, कुठे जोडायचं आहे, किती घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे फोल्ड करायसाठी. तर अशा प्रकारे सलवारचं जे ड्राफ्टिंग आहे ते आपलं तयार झालेलं आहे. आणि आता इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बेल्ट बाजूला काढून घ्यायचा आहे. कधी पण पूर्ण माप घेतल्यानंतर पूर्ण उंची घ्यायची मायनस बेल्ट घ्यायचा, तर आपली पूर्ण सलवार तयार होते. बघू शकता अशा प्रकारे. आणि आता इथे आपल्याला दाखवते तुम्हाला कसं कट केलेलं आहे. आणि असे आपले दोन्ही पार्ट्स तयार झालेले आहे, कट झालेले आहे. आणि आता बेल्ट तयार करायचा आहे. तर बेल्ट आपला जेवढा आहे त्याचे 6 इंच जास्त घ्यायचं आहे आणि अर्धा इंच उंचीमध्ये जास्त, समजा 1 इंच. तर 6 आहेत, आपण 7 घेतो आणि जेवढी आपली कमर आहे त्याचे डबल, कारण आपण फोल्ड केलेला आहे कापड. तर जेवढी तुमची कमर असेल त्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये प्लस 6 इंच घ्यायचं. तर आपलं सलवारचं माप आणि बेल्ट पण तयार झालेला आहे. बेल्ट पण मी कापून घेतलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.